श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवत आहे सँडविच चटणी. त्यासाठी घेतलेला आहे पुदिना, इथं धुवून घेतलेला आहे पुदिना. त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर इथं थोडे चणे टाकलेले, त्यानंतर आलं पण टाकायचं तुम्ही, आणि लसूण. मी आलं टाकलेलं नाही आहे. त्यानंतर जिरे, त्यामध्ये अर्धे लिंबू पिळलेले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडा चाट मसाला ॲड केला. पण सँडविचसाठी घेतलेलं आहे सामान, बटर घेतलेलं आहे, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि चटणी आपण मिक्सरला वाटून घेतलेली. पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरे, लिंबू टाकलेलं आहे ह्या चटणीमध्ये. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. शिमला मिरची, बीट पण तुम्ही टाकू शकता. मी इथं ह्या भाज्या घेतलेल्या आहे. सर्वप्रथम आपण बटर लावून घेतलेलं आहे ब्रेडला. त्यानंतर ग्रीन चटणी लावून घेतलेली. त्यानंतर पिझ्झा सॉस आहे आपला, तो ॲड करतो. त्यानंतर टोमॅटो, बटाटा, नंतर थोडा चाट मसाला ॲड करायचा. त्यानंतर टाकायचा आहे कांदा, त्यानंतर इथे आपण भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याला आपण बटर लावून घ्यायचे. दोन्ही साईडने बटर लावायचं.
दुसरं पण सँडविच आपण आता बनवून घेत आहोत. सर्वप्रथम बटर लावूया. इथं बघूया आपण एका साईडने सँडविच झालं का. बघू शकता एका साईडने असं झालेलं आहे. ते दुसरी साईड ठेवायची. बघूया आपण आता आपलं सँडविच. ते बघू शकता दोन्ही साईडने झालेलं आहे. तर काढून घेऊया आता आपण. बघू शकता दोन्ही साईडने आपलं सँडविच झालेलं आहे रेडी. काढून घेऊया. इथे टाकूया आपण टोमॅटो केचप. आपण केचप वरून आपण बटर लावूया. अशा पद्धतीने आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. पाहू शकता.